फिनले मिलमध्ये जे आधी जे दृश्य होतं त्याच्यामध्ये बरीच प्रगती झालेली आहे। त्यानंतर रोजगाराचा 2 लाखाचा जो विचार होता त्यानुसार आपण जर बघितलं असेल जे चायनाकडून जे बाकी गोष्टी ज्या एक्सपोर्ट होत होते आपल्याकडे आणि त्यानंतर आता नोएडाला जे मोबाईल कंपनी उघडली आहे त्यामुळे भरपूर रोजगार उत्पन्न झालेला आहे। त्यानंतर 1 जुलै 2017 पासून जे GSTचं जे आलेलं आहे त्यामुळे GSTमुळे जे आपलं व्यवस्थापन होतं आपल्या मार्केटमधलं ते व्यवस्थापन चालूपणा आलेलं आहे आणि त्यामुळे भरपूरसे रोजगार अकाउंटिंगचे असो या काही नियमाचे असो भरपूर रोजगार पार्टीकडून देण्यात आलेले आहे। त्यानंतर तुम्ही म्हटलं उज्ज्वल योजना, त्यानंतर तुम्ही शेतकरीसाठी म्हटलं, मुद्रांसाठी म्हटलं तर असे खूप सारे त्या मल्हारा असो, गौरखेडा असो, धोतरखेडा असो, सावली असो, मेलघाट असो, त्यानंतर धामणगाव गडी असो, मेलघाटामधले जेवढेही गावकरी आहे आमच्याजवळ आम्ही त्यांच्याकडे घरपोच जाऊन त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांचे मत आम्ही मांडलेले आहे। आम्ही प्रत्येक वेळेस जेही योजना येतो ते आम्ही घरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। भारतीय जनता पार्टीने आणि प्रत्येक शिवसेनाने प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे मेक इन इंडिया आहे ते मेक इन इंडियाद्वारे आम्ही जे डिजिटलायझेशन होत आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। प्रत्येक व्यक्तीचं खातं उघडण्यात आलेलं होतं। 12 रुपयामध्ये तुम्हाला जे इन्शुरन्स देण्यात आलेलं आहे ते आज लोकांना किती आपल्याला थोडं वेळ घेतोय तो थांबवतोय की सिटी न्यूज टीम संपूर्ण सकाळी 5 वाजतापासून धारणी तालुक्यातील प्रत्येक गावातले चानोसा घेतला। तेथील मेळघाटातील आदिवासी बांधवांशी थेट शेतकऱ्यांशी त्यांच्या शेतामध्ये जाऊन संपर्क साधला। ते म्हणतात की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही, आमच्याजवळ पूर्णतः चित्रीकरण आहे, त्यांना इलेक्शन कधी आहे हे सुद्धा माहीत नाही, प्रधानमंत्रींनी काय सांगितलं हे माहीत नाही, खातं रिकामं आहे, घरकुल योजना मिळाली नाही, जे मोठे आहेत त्यांनाच मिळाले आहे, जे भाजपाच्या ओळखीचे आहेत तेच मिळाले त्यांच्याशी मिळाले आहे। आपण काय उत्तर द्याल? आपण स्पष्टता आणि आपल्याला जे सत्य दिसते ते सांगा। सत्यस्थिती जी होती घरकुलच्या बाबतीतली तर ज्यावेळेस नरेंद्रभाई मोदीजींनी सांगितलं होतं की 2022 पर्यंतचं लक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलं होतं। 2014 मध्ये जेव्हा सरकार बनलं होतं त्यावेळेस 2022च हा लक्ष ठेवण्यात आला होता आणि प्रत्येक ग्रामीणपर्यंत आम्ही 125 करोड जनतेचे देश आहे आपला, काही छोटी मोठी आपली जनसंख्या नाही आहे, त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागणार होता आणि तो 2022 पर्यंत हर झुग्गीवाले का घर होंगा ही जे कथन होतं ते त्यावेळेसच केलं होतं आणि आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक मेलघाटामध्ये जाऊन काही गावं जे दुरस्त आहेत त्यांच्याजवळ सुद्धा अजून सुद्धा आम्ही कार्यकर्ते या मग आणखी कार्यकर्ते हे ऑनलाईन जाऊन तिथे त्यांचे फॉर्म भरले जाते आणि त्यांचे फोटो घेतले जाते आणि त्यांच्या मुख्य कुटुंबात जो राहतो प्रमुख राहतो त्याची साईन सुद्धा घेतल्या जाते आणि यासाठी सुद्धा आता रेतीचा ट्रक सुद्धा मोफत देण्यात येत होता। याच्या आधीच आमचा महिनाभर पूर्वी आमचा कॅम्प झालेला, त्यामध्ये घरकुल जे निवासी होते तिथे काहीतरी त्यांना मदत व्हावी म्हणून रेतीच्या ट्रकची त्यांना आपल्याकडे बोलतोय। आपण ज्येष्ठ नागरिक आहे, मेळघाटामध्ये आपण अनेक काम केले असं माहिती आम्हाला मिळाली आहे। काय वाटते आपला सत्यता वास्तव या मेळघाटामध्ये जे दिसत आहे? भाजपाचे 4-4.5 वर्ष आता राजकारण पूर्ण संपलेलं आहे, निवडणूक येऊ घातलेली आहे। 5 वर्षामध्ये भाजपाने चांगले योग्य कार्य केले का? मेळघाट हा अतिशय दुर्गम भाग आहे, कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे, घटत नाही। यामध्ये शासकीय योजना वंचित राहिलेली आहे की शासन ही योजना पोहोचत नाही, काय सांगाल? मला आज सांगायचे की अमरावती जिल्ह्याच्या मध्ये राहणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे, देशाचा प्रश्न सध्या दूर ठेवूया आपण। मला म्हणायचे की इथला रोजगार कुठे गेलेला आहे? इथली रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आणि जे काही माजी खासदार जे होणार आहेत आता त्यांनी काय केलेले त्यांचा लेखाजोखा ठेवण्याची गरज आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण राज्य करतोय, मात्र सर्वसामान्यांचे अनेक गावं आज अंधारात आहेत, अनेक गावामध्ये वीज मिळाली नाही। जे उज्ज्वला योजनेच्या संदर्भामध्ये आहे, जे उज्ज्वला योजनेच्या संदर्भात गाव आहेत अजूनही लोकांना सिलेंडर मिळालेलं नाही आहे। आपल्याला एक प्रश्न आहे की या आपण परतवाडा अचलपूर जुळवा शहर आहे, माननीय खासदार जे राहिले आहे आनंदरावजी अडसूळ यांनी फिनले मिल ही योजना सुरू केली होती, काय वाटते आपल्याला? अगदी ती योजना जुनी योजना होती, तिथे प्रस्तावित होता, अनेक लोक त्याच्या संदर्भात सांगतात की मी केले।
अजून इथे एक मोठा दवाखाना आहे ज्याला आपण कुटीर म्हणतो, उपजिल्हा रुग्णालय म्हणतो. त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक नाहीत, एक्सरे नाही, सोनोग्राफी नाही. इथे ट्रॉमा केअर युनिट आहे, नुसतं भकास भूत बंगल्यासारखं पडलेलं आहे. आत्ता जे काही सोमटाने केली इथे लोकांना, जे वन विभागाच्या लोकांनी पकडलं होतं त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केलेले आहे, ते कितपत जेलमध्ये पडलेले आहेत. मेळघाटमधील अनेक लोकांची घरं आजही विजेविना आहेत. त्यांची मुलं पुढे काय बनणार आहे माहीत नाही. दुष्काळ पसरलेला आहे, लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. मी आज म्हणेल की जे काही होते आणि ज्यांनी काही शून्य प्रकारचं काम केले त्यांची खासदार निधी कुठे गेलेला आहे, पुढच्या 5 वर्षाचं त्याच्याचं 5 वर्षाचं आमदार निधी कुठे गेलेला आहे. अगदी त्यांनी या मेळघाटच्या संदर्भात असा विचार केला होता की आदिवासींनी आम्हाला मत दिलं नाही म्हणून त्यांच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. मात्र आता नुकताच त्यांनी दौरा केलेला आहे आणि दाखवलेला आहे की मी तुमचं आहे म्हणून. मात्र मी अगदी शब्दावर सांगू शकतो त्यांनी आपला लेखाजोखा सादर करावा, आम्ही ऑडिट करायला तयार आहोत. इथं एवढा मोठा दवाखाना पडलेला आहे, लोक लाखो रुपये खर्चून गरीबी होतात, मात्र त्या दवाखान्याला त्याला मजबूत करता आलंय. ट्रॉमा केअर युनिट पडलेलं आहे, त्याच्यासाठी काय करता आलंय. दारणीमध्ये मेळघाटमध्ये 500च्या वर मुलं मरण पावली आहेत. काय केलं या सरकारने? आणि सरकारला जेव्हा प्रश्न माहीत होता तेव्हा सरकारने मग हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. आजही हे सरकार कुपोषण आणि बालमृत्यूच्या संदर्भात याचिकादार आहे, मात्र प्रश्न सोडवत नाही. मोठमोठ्या स्तरावर प्रश्न चर्चा करतात, मात्र स्थानिक स्तरावर मजदुरांच्यासाठी, श्रमिकांच्यासाठी या सरकारने काहीच केलं नाही. आणि जे काही आज खासदार आहेत त्यांनी सुद्धा काही केले नहीं, ऐसा आमचा अनुभव है. इवन संसद में कोई सवाल भी नहीं उठाता यहाँ के लोगों के बारे में, और लोग यूं ही अपने भरोसे चलते हैं, अपने भरोसे गाते हैं और अपने रोजी रोटी कमाकर जिंदगी यापन करते हैं. लेकिन यहाँ का कोई भी इस प्रकार का नेतृत्व नहीं जो लोगों की बात करे, लोगों के विकास की बात करे. इस मेलघाट में, अमरावती में ऐसा कुछ भी किसी ने कुछ नहीं किया और उनका खासदार निधी कहा, ये भी पूछने की बात है. जिल्ह्याचा विकास, भारतातील अनेक गावाचा विकास झालेला नाही, कोणत्या योजना पोहोचल्या नाही, अनेक मार्मिक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि स्पष्ट माहिती दिली आहे. या युवकाला मी विचारतोय, 18 एप्रिलला मतदान होणार आहे, एक युवक आहे, काय वाटते आपल्याला? येणाऱ्या लोकसभा चुनावामध्ये आपल्याला सर्वप्रथमतः आता गरिबांची जे समस्या आहे ते आतापर्यंत सोडवून आलेली आहेत. त्यानंतर आदिवासी, ST, OBC जे आपले मुस्लिम समाज आहे यांच्याही फार तर गरजा या 5 वर्षामध्ये काही पूर्ण झाले नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपली जे बाळासाहेब आंबेडकर आहेत, असुंदर ओवैसी साहेब यांना आपण नेतृत्व करावं अशीच माझी विनंती आहे. का वाटते असं? काय सक्षम आहे का? काय वाटते असं? याबद्दल तर मी एवढंच बोलणार की आतापर्यंत आपण सर्वांना बघलं, पण काही नवीन चेंजेस समाजामध्ये घडून आणले तर आपल्याला काही वेगळा समाज पाहायला मिळणार. या मित्रांनी वंचित आघाडीचे या ठिकाणी जे उमेदवार आहे गुणवंतजी देवपारे यांच्याकडून त्यांनी कॉल दिलेला आहे. दर्शकांनो, आपल्या माहितीस अमरावती लोकसभा 2019ची निवडणूक 18 एप्रिलला 18 ते 19 लाख मतदार मतदान करणार आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनाचे अधिकृत उमेदवार जे 2दा या अमरावतीचं सदस्य त्यांनी प्राप्त केलं होतं, आनंदरावजी अडसूळ हे रिंगणात उभे आहे. दुसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे परतोळा शहरातील नागरिक माजी नगराध्यक्ष अरुणजी वानखडे हे रिंगणात उभे आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या ज्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला अशा नवनीतजी राणा या सुद्धा रिंगणात उभे आहे. आणि तिसरे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रकाशजी आंबेडकर यांचं महाराष्ट्रात सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्यांचेच उमेदवार एक गुणवंत देवपारे हे सुद्धा रिंगणात उभे आहे. 18 ते 19 लाख मतदान करून मतदार यातील कोणता उमेदवार खासदार बनवते याचं संपूर्ण माहिती घेण्याकरता सिटी न्यूज टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. प्रत्येक नागरिकांच्या मनातील कोणता पक्ष, कोणता उमेदवार आणि कोणता पक्ष सक्षम आहे, जनतेचं भलं करू शकते, हे आपण ठळक माहिती घेऊ या ठिकाणी पोहोचलेलं आहे. काय सांगाल आपण? बोलिए. नमस्कार, मैं नीलेश जयसिंघानी. अमरावती जिले में 10 साल से खासदार आनंदरावजी अडसूल साहब जो चुनाव के वक्त हमें यहाँ दिखते हैं, तो हमें
यहाँ विकास करने वाला खासदार चाहिए। जो चुनाव के वक्त आए वो खासदार ना चाहिए हमें। और मैं तो कहता हूँ जो 10 साल से नवनीत राणा जो यहाँ जनता से जुड़कर हर प्रोग्राम में विकास के लिए लड़ रही है, उनके पति आमदार रवि राणा, तो उनका समर्थन करें, मैं ऐसी अपील करता हूँ। क्यों लगता है आपको, आप ये एक युवक हो, क्यों लगता है ऐसा? उनमें कुछ बात दिखती है काम करने की। वो अचलपुर जिले के लिए भी लड़ने की लड़ाई चालू है उनकी। और बस मेरा कहना है कि अर्जुल साहब से लाखपत अच्छी बात है उनमें, और भारी मतों से विजयी करना चाहिए उन्हें।